युवा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणत्याही समाजात आणि अर्थव्यवस्थेत कामगार हा महत्त्वाचा घटक आहे. ह्याच कामगारांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी, त्यांना येणाऱ्या अडचणींवर आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कामगार चळवळीची सुरुवात झाली. अमेरिकेत 19व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीने वेग घेतला. औद्योगिकीकरणाने अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली आणि कामगारांना त्यांचे आर्थिक हक्क मिळवून दिले. पण ह्याच औद्योगिकीकरणाने कामगारांची मोठी पिळवणूकच करण्यास सुरुवात केली. कामगारांचे मानवाधिकार डावलून त्यांना यंत्रवत राबवलं गेलं. या शारीरिक व मानसिक शोषणाचा विरोध करण्यासाठी अनेक मोर्चे व आंदोलने अमेरिकेत होत होती. असंच एक आंदोलन आटोक्यात आणताना पोलिसांकडून कामगारांवर गोळीबार झाला. पोलिसांची कौर्यबुद्धी पाहून त्यांचा निषेध म्हणून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्यात आला. झालेल्या घटनेत कामगार व पोलीस दोन्ही मारले गेले. या घटनेला नजरेसमोर ठेवून 1889 साली दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत रेमंड लेविन यांनी 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी केली आणि 1 मे 1890 साली पहिला आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. कामगार चळवळीने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्या इथे मांडणं गरजेचं वाटतं. पहिली मागणी अशी की कामगारांच्या कार्याच्या तासाची मर्यादा. उत्पादन लवकरात लवकर वाढावे म्हणून दिवसाचे 12 तास, कधीकधी 24 तास कामगारांना राबवण्यात येत होतं. म्हणून या चळवळीच्या माध्यमातून दिवसाचे केवळ 8 तास ही मर्यादा घालून देण्याची मागणी करण्यात आली. बालकामगारांवर बंदी ही दुसरी मागणी. आजही अनेक विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात बालमजुरी चालते. नकळत्या वयात शाळेत जाऊन धडे गिरवण्याचं सोडून ही मुलं अर्थव्यवस्थेचा भाग बनून जातात. त्यांचं मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक शोषण होत असतं. कधीकधी कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात जन्मभराचं अपंगत्व येतं. ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी बालकामगारांवर बंदी घालण्यात आली. महिला कामगारांच्या समस्या या आजही मोठ्या प्रमाणात गाजतात. कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण, पुरुषांच्या तुलनेत कमी दिला जाणारा पगार, आवश्यक मूलभूत सोयींचा अभाव आणि क्षमतेबाहेर राबवून घेणं यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. रात्रपाळी आणि धोक्याची कामं या दोन्ही गोष्टींमुळे अनेक कामगारांचं मानसिक आणि शारीरिक नुकसान होत आलंय. कामगारांच्या संरक्षणासाठी तरतुदींची मागणी देखील करण्यात आली. कामगारांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच कामगारांना त्यांचा पगार वस्तू स्वरूपात न देता नगद म्हणजे पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली. समान कामासाठी समान वेतन. लिंग, वर्ग, सामाजिक कोणतेही भेदभाव, मूल्यभाव तोलताना केले जाऊ नये ही सूचना त्यामागे होती. तसेच कामगार संघटनांना त्यांच्या अत्याचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी स्वातंत्र्य मिळावे ही मागणी देखील करण्यात आली. आजही यापैकी कित्येक मागण्या पूर्ण झालेल्या दिसत नाहीत. आपल्या भारतात 1 मे 1923 रोजी लेबर किसान पार्टी हिंदुस्तान यांनी पहिला कामगार दिवस साजरा केला. ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबलेली आहे त्या देशात कामगारांसोबत शेतकऱ्यांचेही प्रश्न तेवढेच महत्त्वाचे होते. मोठमोठ्या जमीनदारांकडे गहाण पडलेल्या जमिनी आणि त्या सोडविण्यासाठी आयुष्यभर कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या. पण त्यानंतरही शेतकऱ्यांची अवस्था जैसे थे अशीच राहिली. स्वातंत्र्यानंतर भारतात आणलेल्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत शेतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली. महाराष्ट्रासारख्या राज्यात कामगार दिनाला प्रचंड महत्त्व आहे. कारण मुंबई संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या गिरणी कामगारांसह शेतकऱ्यांचेही मोठे योगदान आहे. त्यांच्या बलिदानाने हा लढा परिणामकारक झाला आणि 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्र अशी स्थापना झाली. त्यामुळे 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो आणि या लढ्याचे स्मारक म्हणून शेतकरी आणि कामगार यांचा हात एकमेकांच्या हातात घेऊन मशाल धरत उभारण्यात आला आहे. भारतात स्त्री कामगारांचे प्रश्न आजही ऐरणीवर आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार, भेदभाव हे आजही सर्रासपणे आढळतात. विशेषतः दलित स्त्रीला शेतात किंवा कारखान्यात तिच्या लैंगिक आणि सामाजिक दर्जावरून अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आजही शेतकरी कामगार स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो.
जागतिकीकरणाने कामगारांचे प्रश्न सुटतील असं सर्वांना वाटलं होतं. पण प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न वाढतच चालले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज कामगारांची जागा यंत्रमानव घेऊ लागला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. अनेक कारखान्यांमध्ये नोकरीची शाश्वती दिली जात नाही. हंगामी नोकरीमुळे कामगारांचे आर्थिक प्रश्न वाढले आहेत. एकूण काय, काळ कोणताही असो, कामगारांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. किंबहुना ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. समाज आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असणारा श्रमिक आजही संघर्ष करत आहे. पण त्याच्या बाहूत संपूर्ण व्यवस्था उलथवून लावण्याचं बळ आहे हे विसरून चालणार नाही. कवी नारायण सुर्वेंनी कामगारांना खूप सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात, कामगार आहे मी, तळपती तलवार. संपूर्ण राष्ट्राची ताकद या कष्टकरी वर्गातच सामावलेली आहे. तेव्हा कष्टकऱ्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर राहूया आणि आपल्या देशाचा विकास करूया.